Good morning students. Today we are going to learn new chapter halogen derivatives. तर फर्स्ट आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय या नावाचा अर्थ पाहूया. You know that halogen present in periodic table in group 17. Which halogen atom? Fluorine, chlorine, bromine, iodine. Last element astatine is radioactive element. तर कोणते 4 हॅलोजन ॲटम आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. So what is halogen derivative? Means the preparation of halogen containing compound. आणि हे जे प्रिपरेशन आहे हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड त्याला टुगेदर आपण म्हणणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड डिराईव्ह करायचे. कोणापासून आपण हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड बनवू शकतो? तर आपण हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड अल्केनपासून बनवू शकतो. सो यू प्रिपेअर हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड फ्रॉम अल्केन, then it is called as हॅलोअल्केन. जर अल्केनपासून हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड बनवले तर त्याला हॅलोअल्केन म्हणतात. जर अल्किनपासून बनवले, यू नो दॅट अल्किन हे 11th स्टँडर्डला झालेले आहे. अल्केन, अल्किन, सिंगल बॉन्डेड हायड्रोकार्बन अल्केन, डबल बॉन्डेड हायड्रोकार्बन अल्किन. इफ यू प्रिपेअर halogen containing compound from alkene, then it is called as haloalkene. Suppose you prepared halogen containing compound from alkyne, then it is called as haloalkyne. Suppose you prepared halogen containing compound from the aromatic compound or arenes, then it is called as haloarene. Okay. Now we are going to see detail the study of term halogen derivative and its classification. Okay. हॅलोजनचा मीनिंग तुम्हाला समजला, पण आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या कलेक्टिव्ह वर्डचा अभ्यास करायचा आहे. सो we are going to see classification of halogen derivative. With the help of hydrocarbon, we are going to explain classification of halogen derivative. Hydrocarbon means compound contain carbon and hydrogen. आपण इथे एक हायड्रोकार्बन घेऊया, मिथेन. यू नो दॅट कार्बन हॅज 4 व्हॅलन्सी. या कार्बनला 4 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. सपोज आउट ऑफ दीज 4 हायड्रोजन 1 हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम, देन दिस कंपाऊंड फॉर्म इज कॉल्ड एज हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड. पहा मी काय म्हणते, 4 हायड्रोजनपैकी 1 हायड्रोजन रिप्लेस करू हॅलोजन ॲटमने. हॅलोजन म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. तर आपण क्लोरीन कन्सिडर करूया. आउट ऑफ 4 हायड्रोजन 1 हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन, देन व्हॉट विल बी द स्ट्रक्चर? CH4 बिकम्स CH3 आणि जो हायड्रोजन निघून गेला आहे त्याची जागा कोण भरून काढणार आहे? क्लोरीन. Then structure becomes CH3Cl. This is the first type of classification. या स्ट्रक्चरमध्ये एकच हॅलोजन आहे म्हणून याला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतात. फर्स्ट टाईप मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सेकंड टाईपमध्ये 2 हायड्रोजन ॲटम 2 हॅलोजनने रिप्लेस केले. फॉर्म्युला काय होईल? CH2Cl2. 2 हॅलोजन आहेत, then it is called dihalogen derivative. Third type मध्ये 3 hydrogen is replaced by 3 halogens.
सो इट इज कॉल्ड ॲज ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फोर्थ टाईपमध्ये ऑल हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय क्लोरीन मीन्स हॅलोजन. सगळेच हायड्रोजन निघून गेलेत आणि त्यांची जागा कोणी घेतलेली आहे, हॅलोजनने. तर तो टाईप काय होईल, टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. These are the types of halogen derivative depending upon the number of halogen present. फर्स्ट टाईपमध्ये एकच हॅलोजन आहे, मोनोहॅलोजन. सेकंडमध्ये दोन हॅलोजन आहेत, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन. तर या क्लासिफिकेशनमध्ये पूर्ण फोकस आहे तो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हवरती आहे. आपल्याला जो स्टडी करायचा आहे या चॅप्टरमध्ये, तर त्याचा पूर्ण फोकस हा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. आणि हे जे डाय, ट्राय, टेट्रा हॅलोजन आहेत त्यांना कलेक्टिव्हली आपण पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह पण म्हणू शकतो. कोणत्याही चॅप्टरची इंट्रोडक्शन समजणे खूप महत्त्वाचे असते. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहूया. फर्स्ट टाइप ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इज अल्किल हलाइड. काही जण अल्काइल हलाइड पण म्हणतात. अल्किल हलाइड इज व्हेरी इम्पॉर्टंट. अल्किल हलाइडचे एक्झाम्पल बऱ्याच रिॲक्शनमध्ये असतात. त्यामुळे चॅप्टरच्या सुरुवातीलाच या गोष्टी समजल्या तर पुन्हा आपल्याला चॅप्टर शिकताना खूप इझी होईल. फर्स्ट आपण अल्किल हलाइडचा जनरल फॉर्म्युला पाहूया आणि नंतर दोन एक्झाम्पल पाहूया. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किल हलाइड? द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किल हलाइड इज CnH2n + 1x. x इज द हॅलोजन. आता n आपण n म्हणजे कार्बन नंबर. आता कार्बन एक घेतला, फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. सपोज नंबर ऑफ कार्बन इज 1. देन काय फॉर्म्युला होईल बघा, एकच कार्बन घेतला C1. n म्हणजे काय आहे, कार्बनचे नंबर आहे. H2 × 1 + 1x. x म्हणजे कोणताही हलाइड असेल, इथं आपण ब्रोमिन घेऊया. तर फॉर्म्युला काय झाला, C. एक काय रिप्रेझेंट करत नाहीत. H 2 × 2 2 + 1 3 CH3 Br. मिथाइल ब्रोमाइड. तसेच जेव्हा कार्बन 2 घेईल आपण, कार्बनचा नंबर किती घेऊया, 2. फॉर्म्युला काय होईल, C2 H2 × 2 + 1 Br. C2H5 Br. इथिल ब्रोमाइड. तर हे जे अल्किल हलाइड आहेत ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे आपण 11वीमध्ये स्टडी केलेले आहेत. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सेकंड टाइप इज अलायलिक हलाइड अँड थर्ड विनायलिक हलाइड. अलायलिक आणि विनायलिकचा कंपॅरेटिव्ह स्टडी का करतोय, तर बाय व्हिज्युअली एक्झाम्पल पाहून यामध्ये डिफरन्स फाइंड आउट करू शकतो. हे दोन्ही कोणाचे कंपाऊंड आहेत, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पहा इथं एकच हॅलोजन आहेत म्हणून मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पण त्यातील डिफरन्स काय आहे ते पहा. इन धिस अलायलिक कंपाऊंड halogen atom is attached to carbon. Halogen atom is attached to carbon and this carbon atom is attached to double bonded carbon atom, and this carbon atom is attached to double bonded carbon atom. Means halogen is directly attached to sp3 carbon atom. sp3 तुम्हाला माहिती आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये sp3, कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड sp हायब्रिडायझेशन. म्हणजे हॅलोजन ॲटम हा
sp3 कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे. बट इन विनायलिक हॅलोजन in vinylic halide halogen atom is directly attached to double bonded carbon atom sp2 hybridized carbon atom. समजलं ह्या दोन्हीतला डिफरन्स. अलायलिकमध्ये हॅलोजन हा sp3 कार्बन ॲटमला अटॅच असतो, विनायलिकमध्ये sp2 कार्बन ॲटमला अटॅच असतो. फोर्थ टाईप हॅलो अल्काइन. हायड्रोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम. इथं बघा हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज, ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड. हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटम. दिस इज द फोर्थ टाइप ऑफ मोल हॅलोजन डेरिवेटिव्ह हॅलो अल्काइन. फिफ्थ टाइप अरिल हलाइड और हॅलोअरिन्स. In aryl halides, halogen atom is directly bonded to sp2 hybridized carbon atom in aromatic ring. Aromatic ring मध्ये जो sp2 कार्बन आहे हायब्रिडाइज त्याला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे. इथं बघा डबल बॉन्ड आहे हा कार्बन, या कार्बनला हॅलोजन अटॅच झालेला आहे. या टाईपला अरिल हलाइड किंवा हॅलोअरिन्स म्हणतात. अँड लास्ट टाईप ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इज बेन्झाइलिक हलाइड. So everything is in name in chemistry. Benzylic derivative means there should be benzene ring. This is the example of benzylic monohalogen derivative. Means halogen atom is not directly attached to benzene ring. Halogen atom directly attach आहे का benzene ring ला? नाही. This is the benzylic halide. हे क्लासिफिकेशन व्यवस्थित लक्षात ठेवा.